हे जे मी बोलते आहे ना जीवनामध्ये का कारण की आपण त्या परमेश्वराचा प्रकाश घेऊन चालतो. माझं सांगतो त्यावेळेस तुझ्यामध्ये जो प्रकाश येईल त्यावेळेस तो सैतान करेल, अरे बापरे द ब्रदर, अरे बापरे द सिस्टर, मला तर लांबून दिसत आहे की त्या पोरी अभिषेक आहे, मला लांबून दिसत आहे की त्या पोरीच्या जीवनामध्ये देवाचा प्रकाश कार्य करत आहे. मी नाही गेलं पाहिजे तिकडे, आणि जे आहे ते निघून झालं. हालेलुया. म्हणजे तुमच्या जीवनाचा ज्यावेळेस प्रभूचा प्रकाश तुमच्या जीवनामध्ये येईल त्यावेळेस तुमचा अशक्तपणा निघून जाईल, तुमचं कर्ज निघून जाईल, दारू पिणं निघून जाईल, घरातले भांडणं निघून जातील, फॅमिलीची जी युनिटी ती परत येईल. तुम्ही आशीर्वादित होता का? कारण की प्रभूचा आत्मा तुमच्या जीवनामध्ये आला. काय लोक म्हणतात माझ्या घरात आशीर्वाद नाही, माझ्या घरात पैसाच टिकत नाही. माझी एक वेळ अशी होती बघा, बर्गर नाही, सँडविच कितीला भेटत होते तुमच्या इथे करायचं? 50 रुपीज. 50 रुपये ही मोठी गोष्ट आहे. 50 रुपये ही मोठी गोष्ट आहे. 50 रुपये खूप मोठी गोष्ट आहे. आय आस्क्ड हिम, आणि त्यांनी 50 रुपयाची नोट काढून मला दिली. 50 रुपये खूप मोठे घेऊन देतो माझा पण थँक्यू आशीर्वाद नाही. 50 रुपये मोठे नाही, पण एक वेळ अशी होती ते 50 रुपये, 50 रुपये सुद्धा मला खर्च करायचे म्हणजे माझ्याकडे अशी परिस्थिती माझी होती. सुद्धा खर्च करायची माझ्या बाईकीने केलं. तुमच्यासारखंच असाच मी पुस्तक काही माहित नाही काय सांगायचं नाही. हालेलुया. थँक्यू फादर. आमेन. काहीच कळत नव्हतं काय सांगायचं जीवनामध्ये. माझी बाईक आणि मी सेम कंपनीमध्ये काम करायचो आणि आम्हाला 70 रुपीज, 50 रुपीज सो जे काय आम्ही ओव्हर टाईम करायचो तर आम्हाला 50 रुपये भेटायचे. आणि त्यावेळेस 10 बाय 12ची रूम, ओके, सगळ्याच्या अनवॉन्टेड किंवा जर न बोलावले पाहुणे मी अभिषेकला रोहितला बोलत होतो की ज्यावेळेस मी इचलकरंजी मध्ये येणार आहे मी लोकांच्या घरात जाऊन त्यांची पाहुणे हाताळणार आहे. आवडेल का तुमचे पाहुणे मी हाताळले? आवडेल पासून तुमच्या घरी मी आलो आणि तुमच्या घराचे पाहुणे त्यांना मी हाकलून आलो, तुम्हाला आवडेल? नाही आवडेल पासून हेच का? पण मी हाकलतो बिकॉज आय हॅव दॅट ऑथॉरिटी in the presence of God. कुठल्या पाहुण्याची गोष्ट म्हणते मी सांगतो मला, जे मी आता बोलतो ना, अंधकार शक्तीच्या हात, आजार, गरिबी, भांडण, अशांती, कर्ज, फॅमिलीची युनिटी नसणं, हे पाहुणे तुम्हाला माहित नाही ब्रदर. येऊन तुमच्या घरात किती वर्ष राहत आहे. एका फॅमिलीमध्ये मी गेलो, त्या मुलीसाठी मी प्रार्थना केली, परमेश्वर बोलला तो आत्मा त्या
पोरीमध्ये सुद्धा कार्य करते. ज्यावेळेस मी त्या पोरीसाठी प्रार्थना केली, सेम जशी तिची आई त्रासामध्ये खाली पडली, ज्या पद्धतीची मुवमेंट, ज्या पद्धतीने ती हलतीये, त्याच पद्धतीने पोरगी पण हलते, त्याच पद्धतीने तोच सैतान त्याच्या जीवनामध्ये कार्य करते. येस, हे आपण तुम्हाला माहिती आहे. ज्यावेळेस मी त्याच्या घरी गेलो, रिलॅक्स बसले होते. तुम्ही कसे बसले? सगळे शांत बसले होते ते, तसेच आरामशीर. पण ज्या वेळेस प्रभू येशूचा पवित्र आत्मा घरात येतो, ज्यावेळेस तो येशू तो प्रकाश घेऊन येतो, त्यावेळेस त्या सैतानाचं तिथे काय राहत नाही ब्रदर सिस्टर. त्यावेळेस तो सैतान तिथून निघून गेलाच पाहिजे. प्रेज गॉड, हालेलुया. ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताचा पवित्र आत्मा तुमच्या घरात येईल, तुमची गरिबी निघून जाईल. ज्यावेळेस प्रभूचा आत्मा तुमच्या घरात येईल, त्यावेळेस तुमच्या जीवनामध्ये जे आजार आहेत ते निघून जातील, तुमच्या जीवनातली अशांती निघून जाईल. का? कारण प्रभूचा आत्मा तुमच्या जीवनामध्ये आला. हालेलुया, प्रेज गॉड. कारण ज्यावेळेस प्रभूचा अभिषेक आपल्या जीवनामध्ये असतो, तो आपल्या जीवनामध्ये खूप मोठे कार्य करतो असतो, आणि तोच परमेश्वर आपल्याला आशीर्वाद देतो. Amen. So how to get Jesus' presence daily in our life? To be away from all darkness. तुम्ही बोलता बोलता तुम्ही हे तर सांगितलं, हा, की आम्ही काय करावं, हे कोण सांगा? तुम्ही तर सांगितलं, ज्यावेळेस तुम्ही गेले त्यावेळेस असं झालं, त्यावेळेस तुम्ही प्रार्थना केली त्यावेळेस असं झालं, त्यावेळेस तुम्ही हे केलं त्यावेळेस असं झालं. आम्ही वाटतं का तुम्हाला? आता समजा पास्टरच्या चर्चच्या गेटला तिथे त्यांनी लॉक लावलं, ती किल्ली कुठे आहे? त्यांच्याकडे. कोणी येऊन देईल का ती किल्ली? ज्यावेळेस ती येते त्यावेळेस ते चर्चची किल्ली येऊन तिला ओपन करते. प्रेज गॉड. Amen. So आज ती आशीर्वादाची किल्ली मी तुम्हाला प्रत्येकाला देऊन सांगते. Amen. पाहिजे पाहिजे. सो तुम्हाला दोन गोष्टी करायच्या. पहिली, देवाला बोलवा, देवप्पा मला तू आशीर्वाद दे, देवप्पा तुम्हाला पैसे दे, देवप्पा तुम्हाला जॉब नाही मिळत. ज्यावेळेस आपण गर्लफ्रेंडकडे, आपण बॉयफ्रेंडकडे जातो त्यावेळेस आपण काय होतो? गर्लफ्रेंड, वा तुझे पेट्स किती छान आहे, मस्त बिल्डअप केलं तू, आय लव्ह यू सो मच, माझं फार प्रेम तुझ्यावरती. बोलतो का? बोलतो ना? फर्स्ट, पहिली गोष्ट, रोज त्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या समोर जाताना त्यावेळेस बोला, दे बाबा तुला धन्यवाद, प्रभू येशू तुला धन्यवाद, कारण तुम्हाला आजचा दिवस दाखवला. जा न्यूज बघा, आज तुम्ही आणि मी इथे बसलोय, खूप सारे लोक मरण पावले. जगात बघताय काय होतंय? खूप सारे फॅमिलीज डिस्ट्रॉय झाले, खूप सारे लोक मरण पावले, पण आज तुम्ही आणि मी जिवंत आहे. त्याच्यामुळे आज प्रभूचा आत्मा काय बोलत आहे की बेटा तू धन्यवाद देतो. आम्ही बोलतो की प्रभू परमेश्वरा, प्रत्येक गोष्टीसाठी मी तुला धन्यवाद देतो. हालेलुया. ज्यावेळेस तुम्ही धन्यवाद देणार त्यावेळेस प्रभूचा आत्मा तुमच्या जीवनात कार्य करणार. का करायला? आपण योहान 14:16 वाचलं का? just सुरुवात आहे. I have still 1, 2, 3 pages now. Pastor, कसं आहे? अजून खूप आहे. मी तुम्हाला खरं सांगतो, मी जसं परमेश्वरासोबत बोलतोय, परमेश्वर अजून सुद्धा माझ्यासोबत बोलतोय. एवढं द्यायचं त्या परमेश्वराला तुम्हाला. किती वेळ घेऊ मी? किती वेळ पण कंटिन्यू करूया? 10 is okay? 10, 11. Thank you Lord for this pastor's man. Hallelujah. Don't worry. पण मी काय आलोय, मी सगळं देऊन जाणार. मी देवाला प्रॉमिस केले. ओके. सो गाईज, 4 वाजले, 5 वाजले, इट्स ओके. मला माझ्या मस्त बिर्याणीचा वास आहे. ओके, बट स्टिल इट इज फाईन मॅन. इट्स फाईन. You know, I've seen people who are fasting and praying continuously.
नो फूड, नथिंग. असे पण लोक देवाला प्रेम करतात, मिठी मारतात. ज्यावेळेस मी बसतो ना माझ्या घरामध्ये, माझा देव तर मला अशी मिठी मारतो. ज्यावेळेस मी माझ्या ज्यावेळेस मी गिरणावर होतो आणि म्हणतो प्रभू या देवा, प्रभूचे देव होते कारण ज्यावेळेस प्रभूची लेकरं प्रार्थना करते दुसऱ्या माणीवरती, प्रेक्षक दुसऱ्या हातामध्ये विंड आले, वादळ म्हणजे असे विंडला काय होतं, विंड स्पीड नाही, विंड 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 वार खूपच वार आला नाही दुसऱ्या माणसावरती. स्वतःच मी फील करतो, विला खूप आपलं प्रेम आहे. आणि येशू बोलतो बेटा माझ्या लेकरांना तू सगळं देऊन सांग. येणार बोलत नाही का, बोलत नाही. चल मग आपण एक काम करूया, येतात ना. येस हा तर एक्सरसाइज करूया. आला बाशे गिरा रेगे बेस क्लाबला शेगे बेस कोबरा डाली गाना ना सोडला रेगे बेस शेवलाय लेडो ब्राय बाला शो. येस आता सांगा एकमेकाला भेटूया, सांगा सिस्टर प्रेज द लॉर्ड, हाऊ आर यू, गॉड ब्लेस यू. गो सांगा प्रेज द लॉर्ड टी, गॉड ब्लेस यू. प्लीज ब्रदर सिस्टर डू इट मॅन. आपले इंग्लिश लोक बोलतात ते दोन दिवस बर्गर मीटिंग्स मध्ये. गो 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 क्विकली. ब्रह्मा जाओ, मीट वन अनदर, ग्रीट वन अनदर. यस सी या प्लीज क्विकली. We respect each and every one man. Go and say, Pastor, we love you. God bless you, Pastor. To be fast on this time. Praise God, Pastor. God bless you, man. येशू तुमचा फार प्रेम करतो. Praise God, Pastor. God bless you. खूप छान दिसतं तुमच्यावरती. अंकल praise God. God bless you. सगळी एकदम छान. Hallelujah. Praise God, man. Praise God, man. Praise God. Jesus loves you. Jesus loves you. Wonderful worship. Wonderful worship, बेटा. Praise God, brother. My God. God bless you, brother. Praise the Lord. God bless you, brother. God bless you. Wow. Shayalaba, Yarabala, Regibele, Rabazanu, Ragabala, Rabanazo, Rabanada. I love you. Sabbath last, but he came first. Ramana Zoro Abba, praise God. Hallelujah. I completely impart Prakataraspa. Be filled with the Holy Spirit. Father, as a prophet, I release fire. I release impartation of power. As a prophet. Legon shiki ekramalazo prates. Father, as a prophet of Almighty God, I decree and declare a fire upon him. Right now in Jesus' name. In Jesus' name, Lord. Thank you, Father. Praise the Lord. Praise God. I love you. Hallelujah. Praise God. Hallelujah. Now we can go more to asana. जाऊ का? जायचं असेल लवकरच? Because I have many things, Pastor. देवाने मला खूप दिलंय. Should I wait or should we go? आपण कंटिन्यू करायचं का थांबायचं? What we do? कंटिन्यू करूया? चालेल? मी पण असं काय सोडणार होतो. I'm going to give everything. Hello? मी जे काय डायरेक्ट भरून आणले ना, I'm going to give everything. Yes. Praise God, hallelujah. आता बघ तुमच्या सगळ्यांना. अरे मी माझ्या बाईकलाच भेटलो ना. I love you, Annie.
Jesus. Hallelujah. Respect your wife, man. Respect your wife. Spirit is moving here, man. We can't do that. Listen. I tell you one thing. Okay? When we move, ज्यावेळेस आपण हे ना आगे मध्ये ज्यावेळेस मूव करतो आत थांबते का? Okay? I'm so sorry, man. We can't take break. Okay? Just give washroom 5 minutes. Okay? No problem. We'll take 5 minutes का break. जर 5 मिनिटं सगळे आले नाही, then I will go for 5 hours more. Okay? So pastor is requesting us की एक break घेऊया. Okay, pastor? Okay? We'll take small, एक छोटासा break घेऊया आपण आणि थोडं washroom ला जाऊन fresh व्हायला come back.